तिच्या अरारारा काय नामदेवराव काय पेपर वाचत बसलाय वाटतं पाटील या अभय जरा पेपरमध्ये विधान परिषदेचं कुणाकुणासनी तिकीट मिळाले बघत होतो. अहो सगळीकडं नुसता धुमाकूळ चाललाय बघा. अरे बरोबर आहे. आता तोंडावर आल्यात ना राज्यातल्या विधान परिषदेच्या निवडणुका. अहो तेच बघत बसलो होतो. कुणाचं तिकीट कापलं, कुणाला तिकीट मिळालं. नाम्या तुला खरं सांगू का, मला तर ह्या राजकारणाच्या बातम्यात काहीच इंटरेस्ट नाही बघ. नुसती डोक्याला डोकेदुखी असल्या बातम्या मी कधी बघत नाही आणि कधी वाचत बी नाही. नाही ते बी खरं आहे तुमचं, पर आपलं टाइमपास म्हणून जरा बघत होतो. कोण काय म्हणतंय, कुठं काय चाललंय. राम राम पाटील, राम राम नामदेवराव. राम 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 शामराव, या तुमचीच वाट बघत होतो. आता तुम्ही आला म्हणजे आमासनी पेपरचं काय काम नाही. तुमच्याकडनंच नव्या बातम्या मिळू द्या. कसं हे बाकी खरं बरं का नामदेवराव, शामराव आलं म्हणजे आता काय तर ऐकायला मिळणारच चांगलं. पाटील आता चांगलं म्हणाल तर अवतीभोवती चांगलं बरंच काय असतं. आपण तिकडं लक्ष दिलं पाहिजे. आता देशात काही भागामध्ये मान्सूनपूर्व पाऊस चांगला पडतोय, हे चांगलंच आहे की. होय होय अहो आपल्याकडं बी जरा पडलं की थोडंसं, पर तेवढा जोर नव्हता कालच्या पावसाला. वारं लय सुटतंय बघा. आणि नुसतं ढग गडगडत्यात, विजा चमकत्यात. पाटील अहो मान्सूनपूर्व पावसाचं हेच खरं लक्षण असतं. दिवसभर कसं उकडतं आणि दुपारी किंवा संध्याकाळी हा पाऊस पडायला लागतो. विजांचा कडकडाट, वारं वादळ, ढगांचा गडगडाट, कधी गारपीट, ही याची लक्षणं. म्हणजे मान्सून आपल्याकडं आला असंच म्हणायचं नव्हं. अरे नाही नामदेवा, अरे मान्सूनपूर्व पाऊस आणि मान्सूनचा खरा अधिकृत पाऊस यात फरक आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस जो असतो तो फक्त स्थानिक उष्णतेमुळं त्या भागात पडतो. आणि अधिकृत जो मान्सूनचा पाऊस असतो तो अरबी समुद्रावरनं येणाऱ्या कायमस्वरूपी मौसमी वाऱ्यामुळं पडायला सुरुवात होते. तो अजून सुरू झालेला नाही आपल्याकडं. 10 जूनपर्यंत तो सुरू होण्याची शक्यता वेधशाळेनं सांगितलेली आहे. हे बाकी बरोबर बरं का. नाही यो मान्सून पूर्व जो पाऊस असतो का नाही शामराव, तो शेतीची मशागत नांगरणी करायला लय उपयुक्त असतो बघा. आणि या पावसालाच आंबेसरी पाऊस बी म्हणतात काय ठिकाणी. बरोबर आहे पाटील. याला कोकणात आंबेसरी पाऊसच म्हणतात, कारण कोकणात या पावसामुळं आंबे लवकर पिकायला मदत होते, म्हणून तो आंबेसरी पाऊस. लय झकास माहिती मिळाली बघा आज. म्हणजे मान्सून पूर्व पाऊस आणि मान्सूनचा खरा पाऊस यात फरक आहे म्हणायचं. शामराव आपल्या त्या सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूरकर वारल्या. काय गाणी म्हणायच्या राव त्या. रेडिओच्या काळात लहानपणी आम्ही रेडिओवरनं त्यांची गाणी ऐकायचो. त्यांचं ते अरे संसार संसार, काय आमची आजी म्हणायची राव ती रेडिओ लागल्यावर. आणि पुन्हा दुसरं ती केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा. खरं आहे पाटील, सुमन कल्याणपूर या लता मंगेशकर म्हणून प्रसिद्ध होत्या. लता दिदींचा आणि त्यांचा आवाज अगदी एकसारखा वाटायचा. कोणतं गाणं लता दिदींचं आणि कोणतं सुमनताईंचं हेच बरेचदा लक्षात येत नाही. खूपच सुंदर असा मलमली आवाज होता हा. हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, पंजाबी, ओडिसी अशा कित्येक भाषांमधून त्यांनी गाणी गायली. हिंदी चित्रपटांमधली कितीतरी अजरामर गाणी त्यांच्या आवाजात आहेत, जी आपल्याला लता दिदींनीच गायल्यासारखं वाटतं. मला माहिती आहे की आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर. लहानपणी आम्ही हे गाणं ऐकायचो. काय गाणं म्हणलंय राव.
पाटील अहो हिंदी गाण्यामधल्या शास्त्रीय गायनासाठी 3 वेळा सुमनताईंना सुरशृंगार संसद पुरस्कार मिळाला आहे. शिवाय महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, केंद्र सरकारचा म्हणजेच भारत सरकारचा पद्मभूषण, गदिमा प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कार, मटा सन्मान असे कितीतरी पुरस्कार सुमनताईंना त्यांच्या कारकिर्दीबद्दल मिळालेत. मराठीमधली तर दशरथ पुजारी आणि अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली कितीतरी भावगीतं, रम्य अशी भावगीतं आणि भक्तिगीतं सुमनताईंनी गायलीत. जिथे सागरा धरणी मिळते हे मराठीमधलं अत्यंत गाजलेलं चित्रपटगीत त्यांनीच गायलेलं. आधी आशाताई गेल्या आणि आता सुमनताई गेल्या. खरं हाय शामराव, अहो माणसं जात्यात पण त्यांचं जे काम असतंय अजरामर ते मात्र टिकून राहतंय बघा. गाण्यांच्या रूपानं आशाताई असो नाहीतर सुमनताई असो आपल्यामध्ये जिवंत राहणारच. श्यामराव, अहो ते झुरळ पार्टीचा अध्यक्ष काय तर भारतात येऊन आंदोलन बिंदोल करणार आहे म्हणून ऐकायला मिळालं. खरं आहे का काय ते? हा म्या बी ऐकलंय तसं काहीतरी. आता ते काय इथं येऊन राडाबिडा करणार आहे का काय? पाटील अहो, यापूर्वी काय अशी आंदोलनं झाली नाहीत का या देशात? लोकशाही मार्गानं आंदोलनं करायचा अधिकार प्रत्येकाला आहे. आपल्या घटनेतही तशी तरतूद आहे. पण मग काही वेळा या अशा आंदोलनांना विघ्नसंतोषीपणाचा वास का यावा हे जरा कोडच आहे. सगळं काही सुरळीत सुरू असताना विनाकारण काही मंडळी कुठलं तरी खुसपट काढून गोंधळ भडकवायचा, समाजामध्ये गोंधळ निर्माण करायचा, समाजातली माथी भडकवायचा प्रयत्न करतात. हे मात्र काही बरोबर वाटत नाही. अर्थात हे असं होतच राहणार. एकदा आपण लोकशाही स्वीकारली की अशा पद्धतीच्या सगळ्या प्रवृत्तींना, अपप्रवृत्तींना तोंड हे आपल्याला द्यावंच लागणार. आणि अर्थात असं काही जरी कोणी केलं तरी त्याला तोंड द्यायला आपलं सरकार सक्षम आहे. त्यामुळं आपण फारशी चिंता करण्याचं काही कारण नाही. त्यात पुन्हा आता देशातले नागरिकही चांगले सुज्ञ झालेत. आपलं भलं बुरं त्यांना चांगलं कळतंय. त्यामुळं कुणाच्या तरी सांगण्यावरून ते गोंधळ करतील, रस्त्यावर येतील असंही वाटत नाही. त्यामुळं परदेशात बसून इथली सूत्र हलवणारा किंवा आपल्या देशाबद्दल फार चिंता वाटते असं दाखवणारा कुणी अध्यक्ष जर येत असेल आणि आंदोलनाची भाषा करत असेल तर त्याचं आपण स्वागतच करायला पाहिजे, न घाबरता. हे बाकी माझ्या मनातलं बोललात बघा. अहो चांगलं चाललेलं काही जणांना बघवत नाही. मग अशी काहीतरी खुसपटं काढून कुठून तरी समाजातल्या लोकांची डोसकी भडकवायचं काम काही जण विनाकारण करतात. यापूर्वी बी असलं लई प्रकार झालं पर त्यांना काही यश आलेलं नाही. बघूया आता हे अध्यक्ष काय करतं येऊन भारतात. बरं शामराव, ती इबोला का काय ती कसला रोग आलाय म्हणतात? अहो लई चर्चा चालू आहे त्याच्यावर बी. पुन्हा एकदा समद जग संकटात सापडणार म्हणतात. त्या कोरोनापेक्षा लई भयंकर हाय म्हणतात हे रोग. त्याच्याबद्दल काय तर सांगा की. म्या बी ऐकलंय त्या इबोला का काय त्याच्याबद्दल. हा डेंजर हाय म्हणतात. आयला पुन्हा लॉकडाऊन पडतोय का काय? पाटील, इबोला हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि तो आफ्रिकेकडनं आलेला आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेनं यासाठी जागतिक आणीबाणी घोषित केली आहे, कारण हा रोग तसा भयावहच आहे आणि 10 ते 12 दिवसानंतर याची लक्षणं दिसायला सुरुवात होते. मग ती लक्षणं काय ती बी जरा सांगून टाका की, म्हणजे आम्हाला बी सावध राहिलं बरं. बरोबर पाटील साहेब, या इबोलाची लागण झालेल्या व्यक्तीला 10 ते 12 दिवसानंतर याची लक्षणं दिसायला लागतात. अरे बापरे! म्हणजे अचानक तीव्र ताप येणं, अंग दुखणं, तीव्र थकवा जाणवणं, अशक्तपणा, घसा खवखवणं, डोकं दुखणं, उलट्या, जुलाब अशा पद्धतीचे सगळे त्रास त्याला व्हायला सुरुवात होतात. बाबाओ, आता हा इबोला होतो
तो इबोला झालेल्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर त्याचा घाम रक्त याच्याशी संपर्क आल्यानंतर किंवा मग अशा इबोला बाधित प्राण्यांचं मांस खाल्ल्यानं. विठ्ठला पांडुरंगा बरं र म्या शाकाहारी हाय ते. आणि म्या बी कवाच माळ घातली की पंढरपूरला जाऊन. हा आता अजून तरी आपल्याकडं इतकं धोकादायक या इबोलाचं काहीही जाणवलेलं नाही आहे. सगळीकडं सरकार सतर्क आहे, तपासण्या होत आहेत विमानतळावर किंवा इतरत्र सर्वत्र. आणि जरी तसा काही धोका झाला तरी कोरोनासारख्या परिस्थितीतून याला तोंड कसं द्यायचं हे आपण शिकलेलो आहोत. आणि सरकारी पातळीवरून वेळोवेळी आपल्याला माहिती मिळेलच, त्यानुसार आपण वागायचं. अक्षी बरोबर बोललाच बघा शामराव. अहो कोरोनाच्या काळात आपण काळजी घेतलीच की आणि ते संकट परतवून लावलंच की. तसं इबोलाचं बी जरी आलं तरी घेऊ की शिंगावर कसं. बरं पाटील, आता ढग भरून आलेत, गडगडाट पण व्हायला लागलाय, पावसाची चिन्ह दिसत आहेत, तेव्हा निघतो आता. होय होय, म्या बी जरा शेताकडे चक्कर मारतो की. अहो नांगरट चालू आहे शेतात. हा चला, राम 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 राम.